2022 साली त्यांनी फुटबॉलसाठी म्हणजे लहान मुलांना त्यांनी सगळं एवढं हे एका मुलग्याला 1100 ते 1200 रुपये खर्च स्वतः त्यांनी करून म्हणजे फुटबॉलला कुठे तर दिशा दिलेल्या आहे. गणेश काटेंनी जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा त्यांनी स्वतः इथं येऊन पाण्याची कमतरता लोकांना बघून लोकांच्या काय गरजा आहेत बघून स्वतः त्यांनी पाण्याचे टँकर इथं पोच केले. प्रत्येकाच्या घरापर्यंत पाईप जाईल एवढी त्यांनी पाईप स्वतः आणून प्रत्येकाला पाणी पुरवठा केला. काय कुठल्याही पक्ष बॅकग्राऊंड नसताना त्यांनी खूप मदत केली आहे. अपक्ष या निवडणुकीत पूनम काटेच्या निवडणूक लढवत आहे, त्याच नक्कीच कामं करतील. तुला काय वाटते, करतील का? करतील की, कारण त्यांच्या पाठीशी त्यांचे पती गणेश काटे आहेत आणि गणेश काटेंनी भरपूर कामं केलेली आणि लोकांना, इथल्या लोकांना तर जाणीव आहे. डायरेक्ट येत होते, कोणाला इथं काय लागलं जेवणाची व्यवस्था वगैरे तिने ती अंबाबाई शाळा पहिली गल्ली तिथे केली होती. म्हणजे जे कोणी इथनं स्थायिक म्हणजे बाहेर झालेले आहेत त्यांच्यासाठी तिने जेवणाची व्यवस्था वगैरे केली. ज्या वेळेला पुराची इथं परिस्थिती एवढी डेंजर, 12 फूट पाणी, इथं 12 फुटाच्या वरती पाणी असते आणि इथं आमचा कुंभार समाज भरपूर आहे. कुंभार समाज गणपती वगैरे तिने हे करताना गणे टेम्पो फुकट लावलेले म्हणजे गणपती ठेवायला हलवण्यासाठी त्यांनी स्वतः पैशातून केलेला आहे. भरपूर मुलांना व्यसनातून मुक्त करून चांगल्या मार्गाला लावून त्यांना भरपूर कामांना पण त्यांनी प्लेस केलं काही मुलांना. ज्यावेळी भागात प्रत्येक जागी महाप्रसाद असतात त्या महाप्रसादाला पण ते देणगी देत होते. कुणाचं वारं दिसतंय आता? वारं तर प्रत्येक जण पैसे देऊन कोण ना कोणतरी करतीलच, पण ज्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी कार्य आमच्यासाठी जर चांगलं वाटलेलं आहे. गणेश काटे साहेबांनी दारापर्यंत येऊन आमच्यासाठी केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या शाहूपुरीतल्या प्रत्येक मंडळाला म्हणजे ज्याला जेव्हा म्हणजे सगळ्यांचेच कोरोनामुळे सगळ्यांना घरटी थांबवलेलं म्हणजे आर्थिक मंदी म्हणजे कोणाची सगळ्यांची काम बंद होती, पैशाची प्रत्येकाच्या अडचण. आणि मेन म्हणजे तेव्हा आपला सण आला होता तो म्हणजे गणपती बाप्पाचा आणि तेव्हा कुठल्याही मंडळाकडे पैसे नव्हते. मग तेव्हा शाहूपुरीतल्या सगळ्या मंडळांना त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या स्वखर्चानं प्रत्येक मंडळाला काय असेल 10,000 15,000 अशी आर्थिक मदत करून आपला सण त्यांनी साजरा पार केला. त्यांच्याकडून आम्हाला मदत मिळालेली आहे. महापुराच्या वेळेला ज्याला इथं कुंभार गल्लीत सगळ्यांनाच कुंभार गल्लीतील माणसांना मदत मिळालेली आहे. पण हे गणेश काटेंनी केलं ना, पूनम काटेंनी काय केलं? मग पूनम काटे लोक का मतदान करतात? कारण त्यांच्या पाठीशी त्यांचे गणेश काटे आहेत ना, म्हणून. कारण आणि त्या पण करतील, त्या पण शिकलेल्या आहेत वगैरे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर शहरामध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची. प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतोय, आपले मुद्दे आपले अजेंडे त्यांच्यासमोर मांडतोय आणि येणाऱ्या काळात काय विकास कामं करणार आहेत हे देखील मुद्दे तो आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचं काय झालं हा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वांनाच पडलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील नगरसेवक नेमका कसा असावा, येणाऱ्या नगरसेवकाकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक 14 मध्ये. मी सध्या प्रभाग क्रमांक 14 मधील शाहूपुरीमध्ये पोहोचलोय आणि या परिसरात मी काही तरुणांशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तरुण मंडळाच्या जे तरुण आहेत त्या तरुणाईच्या मनातील नगरसेवक नेमका कसा असावा आणि त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. महानगरपालिका निवडणुका सध्या सुरू आहेत, आपण बघतोय काय वातावरण आहे इकडं आता सध्या? वातावरण बघायला गेलं तर गणेश काटेंचं इथं आहे. गणेश काटेंचं वातावरण आहे कारण की त्यांनी पुराच्या काळात इथं भागात आमच्या कामं केलेल्या आहेत. काम म्हणजे काय, त्यांनी स्वतः टँकर आणून सगळं इथं स्वच्छता, लोकांनी जेवणाची सोय वगैरे आणि बरेच इथं आता बाकीच्या पक्षांचे पण आहेत, सगळ्यांनी कार्य केलेलंच आहे. कोणाला नावं ठेवण्यासारखं काय केलेलं नाही, सगळ्यांनी चांगलं काम इथं केलेलं आहे. आणि आमची शाहूपुरी फुटबॉल स्पोर्ट्स टीम आहे, यावर्षी 18 वर्षानंतर आमची टीम B गटात गेल्या. सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट चांगला आहे आणि आम्हाला जेच योग्य वाटते त्यांना आम्ही मतदान 100% करणारच आहे. तुमची फुटबॉल टीम 18 वर्षानंतर B गटामध्ये गेलेली आहे, त्यांनी सहकार्य सगळ्यांनी केलेलं आहे म्हणतात. म्हणजे फुटबॉल टीमला सहकार्य केलं म्हणजे विकास झाला. आता गणेश काटेंच्या म्हणजे त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर लहान मुलग्याला म्हणजे त्याला फुटबॉल माहित नाही, त्या मुलग्याला त्यांनी 2021 साली म्हणजे त्याला किट, शूज, परत शॉर्ट, फुटबॉल हे सगळं त्यांनी त्यावेळेला 2022 साली काय तर त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे त्यांनी कार्य चांगलं केलेलं आहे फुटबॉल बद्दल. लहान मुलांना त्यावेळेला म्हणजे 2022 साली त्यांनी फुटबॉलसाठी म्हणजे लहान मुलांना त्यांनी सगळं एवढं हे एका मुलग्याला 1100 ते 1200 रुपये खर्च स्वतः त्यांनी करून म्हणजे फुटबॉलला कुठे तर दिशा दिलेल्या आहे. म्हणजे फुटबॉलची आवड यासाठी काम. मित्रा, तू काय सांगशील? आता तू तरुण आहेस, नगरसेवक जो आहे ना तो नगरसेवक कसा असावा तुला वाटते? नगरसेवक म्हणजे आता आमच्या इथं पुराचा प्रश्न दरवर्षी यायचा. बरोबर.
आता 2021ला हा पूर होता, तेव्हा इथं रस्ता पण व्यवस्थित नव्हता, आज गाड्या येत नव्हत्या, माणसांना चालता येत नव्हतं, एवढं होतं. गणेश काटेंनी जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा त्यांनी स्वतः इथं येऊन पाण्याची कमतरता लोकांना बघून, लोकांच्या काय गरजा आहेत बघून स्वतः त्यांनी पाण्याचे टँकर इथं पोच केले. प्रत्येकाच्या घरापर्यंत पाईप जाईल एवढी त्यांनी पाईप स्वतः आणून प्रत्येकाला पाणी पुरवठा केला. म्हणजे सत्ता नसताना एवढे त्यांनी काम केले, सत्ता आल्यानंतर पण ह्याच्यापेक्षा जास्त काम करू शकतात. होय, तू म्हणालास बरोबर आहे. गणेश काटेंनी हे केलं ते केलं असेल, पण आता या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी पूनम काटे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ज्याप्रमाणे गणेश काटेंनी तुझ्या म्हणण्याप्रमाणे जो विकास केला त्याप्रमाणे या पूनम काटे ज्या आहेत त्या विकास करतील असं वाटते का? हो, 100% वाटते मला, कारण ते आता यंग म्हणजे तरुण पिढीमध्ये त्या आमच्याबरोबर एक प्रकारे मोडल्यासारख्या, म्हणजे आमच्या तरुणांच्या काही अडचणी आहेत त्या समजून घेऊ शकतात आणि आमच्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतात. त्या बर विकास काम चांगलं करतील ते. बर, एक महिला म्हणून त्यांना काय मर्यादा येतील असं वाटतंय का? नाही वाटत, कारण आमच्या गल्लीमध्ये म्हणला तर महिलांपासून ते आमच्या युवक पिढीपर्यंत सगळेजण त्यांना मतदान 100% करणार, कारण त्यांच्या मिस्टरांनी गणेश दादांनी काम भरपूर केले गल्लीत. गणेश दादांनी ही जी काही कामं करत असताना नगरसेवक पदाचा कुठंतरी स्वार्थ बघितला आणि कामं केली? नाही, तेव्हा नगरसेवकचा काय इलेक्शनचं काय वातावरण होतं, कारण 10 वर्ष झालं इलेक्शन लागलेलंच नव्हतं. आत मेन म्हणजे कोण येतच नव्हतं त्यावेळी, आणि तशी कंडिशन होती पुराची. त्यावेळी लोकांच्या गरजा त्यांनी ऐकून घेतल्या. नेमकं म्हणणं काय त्यांचं ऐकून घेतलं, गरज काय पाहिजे, पुरावी माणसांना काय अपेक्षा आहेत त्यांनी केलं, आणि भरपूर लोकांना त्यांनी पुरावी भरपूर मदत केली. जेवण खाण्याची परिस्थिती नव्हती तेव्हा त्यांनी राहायला एक हॉल करून दिला, त्या हॉलमध्ये त्यांना पंचपक्वान्न घातलं खायला. यावेळेला आता तू 15 तारखेला मतदान तर करणार आहेसच. मतदान करताना तू व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? मी व्यक्ती बघणार यावेळी. पक्ष काय आहेच, कोणताही येऊन दे, कोणताही पक्ष महानगरपालिकेवर येऊन दे, आम्हाला ते नाही, फक्त त्यांनी काम करावे आमची एवढी इच्छा आहे. मित्रा, तू काय सांगशील? महानगरपालिका निवडणुका आहेत, काय वाटतं रे निवडणुकाबद्दल आता जर बोलायला गेलं तर नगरसेवक कसा असावा? नक्कीच नगरसेवक हा समजून घेणारा असावा. आणि शाहूपुरी हा जरा प्रबल भाग आहे, पूरग्रस्त भाग आहे. इथं लोकांना समजून घेऊन त्यांच्या पाण्याचा प्रश्न, खाण्याचा प्रश्न आणि प्रशासनाकडनं पण मदत पाहिजे, कारण तसे कुंभारकाम करणारे लोक आहेत, त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. त्या गोष्टीचा त्यांनी फॉलोअप घेऊन त्यातून लोकांना मदत करणं हे नगरसेवकाचं काम आहे. आणि शाहूपुरी हा पूरग्रस्तासाठी, बरोबर, पूर्ण कोल्हापुरात जर म्हणलं तर पूरग्रस्त भाग म्हणून शाहूपुरी जास्त व्हायचं. बरोबर आहे. 10 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत, 5 वर्ष झाली प्रशासनाचा फक्त कारभार सुरू होता. या कारभाराशी तू सहमत आहेस का, असं वाटतंय का? नाही, नक्कीच नाही. आता रिसेंट जो आपला पूर येऊन गेला त्यात आम्हाला काही मदत नाही मिळाली. लोकल नेत्यांच्याकडून काही प्रमाणात मदत मिळाली, पण आम्हाला प्रशासकांकडून काही मदत मिळालेली नाही. आता ज्याप्रमाणे तू सांगितलंस की नगरसेवक कसा असावा हे जे तू सांगितलंस, तुला काय वाटतं आज या मतदारसंघामध्ये अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसत आहेत, यातला असा कोणता उमेदवार आहे की हा आपल्या मनातला नगरसेवक होऊ शकतो? नक्कीच सगळे आपण कर्तृत्वानं सगळेच मोठे आहेत, सगळे काम केले जुने लोक आहेत, थोडी नवीन लोक आहेत. पण सध्या मी यंग जनरेशन मधला आहे, त्यामुळे मी यंग जनरेशनचा चेहरा म्हणजे बघायची अशी इच्छा पण आहे. सत्ता कोणाची पण असो, आम्हाला शेवटी कामाशी मतलब आहे. आमचा विकास झाला पाहिजे, रोड झाले पाहिजेत, पाणी आलं पाहिजे, लाईट बघितलं पाहिजे. बऱ्यापैकी कामं आहेत, थोडे प्रलंबित प्रश्न आहेत, शौचालयाचा असू दे, पाण्याचा असू दे, ते थोडं झालं की लोक समाधानकारी व्यक्त होतील. आणि चेहरा कसा पण असू दे, काम करणार असा एवढी इच्छा आहे. कोण आहे असं काय व्यक्ती, तुला व्यक्तिमत्व कुठलं माहिती आहे का? आता आमच्या त्या पुराच्या वेळी पुराचाच प्रश्न मोठा आहे शाहूपुरीत, तर गणेश काटेंनी मदत आम्हाला केली, त्यांच्या तर मिसेस उभारलेत, सो ते त्यांना एक चान्स द्यावा असं चाललंय. आणि त्यांनी फुटबॉलला पण खूप सपोर्ट केला आम्हाला, त्यामुळं आहे. शाहूपुरी परिसरात फुटबॉल प्रेमी भरपूर आहेत. हो, 100 खेळाडू पण या ठिकाणी शाहूपुरीतनं मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. या फुटबॉलसाठी विशेष प्रयत्न त्यांनी काही केलेत का? 100% तरी लहान लहान मुलांना, म्हणजे ज्यांना फुटबॉल माहित असणाऱ्या मुलांना किट दिलेत, फुटबॉल दिलेत, स्टॉकिंग दिलेत, 6 सेट त्यांनी. काय तेव्हा माझ्यामध्ये प्रशासक पण हे होतं, नगरसेवकाचं काहीच नामोनिशान नव्हता ना डिक्लेरेशन होतं, बट त्यावेळी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित अरेंजमेंट करून दिलं. काय कुठलाही पक्ष बॅकग्राऊंड नसताना त्यांनी खूप मदत केली त्यावेळी. बर, आता गणेश काटे यांनी कामं केलीत, त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय पत्नीकडून विकास कामं होतील असं वाटते का?
100% जसं त्यांचं घरचं वातावरण शेवटी ते पण त्यांच्या घरचेच आहेत. त्या पण नक्की येतील, त्या भेट देतात, विचारतात, विचारपूस करतात. त्यांना चांगला आता लोकांचा प्रतिसाद पण आहे. अपक्ष आहेत त्या लढतात सुद्धा. 100% लोक ज्यांना काम ज्यांना आवडते ते नक्कीच त्यांना सपोर्ट करतात, ते येतील. मित्रा, तुझ्या आता तुमच्या चर्चेत सहकारी तुझा मित्र होता, तो म्हणतोय की अपक्ष या निवडणुकीत पूनम काटेच्या निवडणूक लढवत आहेत, त्याच नक्कीच कामं करतील. तुला काय वाटते, करतील का? करतील की, कारण त्यांच्या पाठीशी त्यांचे पती गणेश काटे आहेत आणि गणेश काटेंनी भरपूर कामं केलेली आहेत. आणि लोकांना, इथल्या लोकांना तर जाणीव आहे, कारण पुरामध्ये जी लोक अडकलेली किंवा पुरामध्ये आता पाणी येतच नव्हतं चावीला वगैरे, त्यांनी स्वतः टँकर आणून लोकांना पाणी दिलं. परत ज्यांचे गणपती होते त्यांचे गणपतीसाठी त्यांनी मोफत टेम्पो दिला. हे कुठल्याही नेत्याने केलेलं नाही, हे त्यांनी करून दाखवलं. आता बाकीच्या नेत्यांनी पण कामं केलीत, खरं त्यांनी हे मूळ काम केलं, आमचं महत्वाचं होतं ते. पण हे गणेश काटेने केलं ना, पूनम काटेने काय केलं मग? पूनम काटे लोक का मतदान करतील? कारण त्यांच्या पाठीशी त्यांचे गणेश काटे आहेत ना, म्हणून. कारण आणि त्या पण करतील, त्या पण शिकलेल्या आहेत वगैरे. बर, त्या शिकलेल्या आहेत, शिक्षित आहेत. लोकांच्यात पूनम काटे यांचं मिसळणं आहे का रे? आहे की आहे, कारण त्यांनी आता दांड्या वगैरे महिलांच्यासाठी मोफत ठेवतात. महिलांसाठी भरपूर त्यांनी सहकार्य केलेलं आहे. बर, महिलांच्यासाठी त्यांनी वेगवेगळे व्यासपीठ उभा केलेले आहेत. महिलांच्यासाठी उद्योग, म्हणजे महिलांच्यासाठी वेगवेगळे व्यासपीठ उभं केले आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्यांचा कायम संपर्क आहे या भागात. त्यामुळे गणेश काटेंची मिसेस हे निवडून येतील. म्हणजे हे जो बोळ दिसते तुम्हाला, त्या बोळामध्ये ते गणेश काटेने जे टँकर आणलेले त्याची पाईप पण म्हणजे असं इथं अपुरीच पडत होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या वेळी जो टेम्पो म्हणजे टँकर आणला तो अगदी एकदम शेवटच्या घरापर्यंत, म्हणजे आमच्या मित्राचं घर आहे तिथं शेवटला, तिथंपर्यंत पण पूर्ण असं चिखल झाला होता. इथनं साधारण एक अर्धा फूट 1 फूट चिखल असेल या बोळात. या बोळातून जाताना वयस्कर लोकांना त्रास होत होता. त्यामुळे तिने ती पूर्ण शेवटच्या घरापर्यंत जायचं एवढी मोठी पाईप आणली होती. त्या पण बोळातून, या पण बोळातून इकडं. बरोबर. कुठंतरी आता नगरसेवक निवडणूक लढवायची आहे म्हणून ही सगळी चिखलात उतरून त्यांनी कामं केली? नाही, त्यावेळी काय तसा विषयच नव्हता. म्हणजे आमचं जे नगरसेवक वगैरे म्हणजे त्याचा काय विषयच नव्हता त्याचा. डायरेक्ट येत होते, कोणाला इथं काय लागलं, जेवणाची व्यवस्था वगैरे तिने ती अंबाबाई शाळा पहिली गल्ली तिथे केली होती. म्हणजे जे कोणी इथनं स्थायिक म्हणजे बाहेर झालेले त्यांच्यासाठी तिने जेवणाची व्यवस्था वगैरे केली. त्यावेळेला ती परिस्थिती ओढावलेली, प्रत्येक जण त्या सेवेमध्ये होता. मात्र त्यांच्याकडनं आता पुढील भविष्य काळात विकास कामं होतील असं तुला वाटतंय का? 100% वाटतंय, कारण त्यांची सत्ता वगैरे काय नसताना, म्हणजे त्यांचा स्वार्थ नसताना त्यांनी ती कामं केलेली आहेत. स्वतःच्या स्वखर्चातून केलेले आहेत त्यांनी कामं. त्यामुळे 100% करतील आता त्यांची सत्ता आल्यानंतर किंवा करतील. तू मतदान करताना आता काय बघणार, पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती बघणार आता. का रे? कसं आहे, कामं झाली तर आपलं म्हणजे विकास होणार आहे पुढं, त्यामुळे व्यक्ती बघणार. तू काय करशील? आम्ही व्यक्तीच बघणार. का? जे आपल्या कामासाठी किंवा आमच्या उपयोगाला जी पडल्यात आम्ही त्यांनाच मतदान करणार. आमच्या भागाचा विकास ज्यांनी केला की नाही त्यांना, त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. कारण काय 2021 साली एवढा महापूर आलेला, इथं 12 फूट पाणी होतं. काय 12 फूट पाणी असताना गणे एवढं इथं दलदल चिखल एवढा झालेला. इथं आमची कुंभार समाज घेणे एवढा मोठ्या प्रमाणात आहे घेणे, आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी पण केलं. आम्ही असं काय म्हणणं आहे, तिन्हीच केलं, सगळ्या कार्यकर्त्यांनी कामं केल्यात. पण काय, ज्या वेळेला पुराची इथं परिस्थिती एवढी डेंजर, 12 फूट पाणी, इथं 12 फुटाच्या वरती पाणी असते. आणि इथं आमचा कुंभार समाज भरपूर आहे. कुंभार समाज गणपती वगैरे तिने हे करताना गणे टेम्पो फुकट लावलेले, म्हणजे गणपती ठेवायला हलवण्यासाठी त्यांनी स्वतः पैशातून केलेला आहे. आणि महत्वाचं काय, त्यांची कुठली पक्ष नाही काय नाही, त्यावेळेला त्यांनी स्वतः स्वखर्चात हे केलेलं आहे. महालक्ष्मी अंबाबाईच्या शाळेत तिथं लोकांनी स्थलांतर लोकांसाठी तिथं जेवण केलेलं. त्यांचं दांडियाचा कार्यक्रम एवढा मोठा असतो की नाही, कोल्हापुरात कुठे झालेला नाही दांडियाचा कार्यक्रम, लाईट शो एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी केला, इतकी कामं केली. आता या निवडणुकीत पैशांचा भरपूर वापर त्यांनी करायला लागले, दबाव तंत्र वापरूनच निवडणूक लढवा लागले. बघा, पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत. महत्वाचं काय, शेवटी कार्य पण आपण बघितलं पाहिजे. जनतेत काम करणारा जो माणूस असतोय त्यालाच आपण मतदान केलं पाहिजे. नाहीतर मग इतर वेळेला लाईट नाही, पाणी नाही, हे नाही, ते नाही, हे सगळं प्रॉब्लेम्स येतात. आणि कसं आहे, जे प्रॉब्लेम्स लोकांनी आल्यात ते त्यांना माहिती आहे बाबा, पाणी आल्यानंतर घरात काय प्रतिक्रिया असते.
असा विषय आहे. आता येणाऱ्या नगरसेवकांकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत? आता आज 4 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत. आता येणाऱ्या काळात नगरसेवकांनी प्रत्येक कोण जरी कोणत्याही पक्षाचा जरी आमच्या भागात जरी निवडून आला तरी प्रत्येकाने कामही केली पाहिजेत. प्रत्येकानं म्हणजे गल्लीत स्वच्छता असेल किंवा गट्टर स्वच्छता असेल, पाणी असेल, लाईट, हे मूलभूत. बाकी कोणाचं काही काम जनरेशन काय म्हणजे स्वतःचं नसते की बाबा कामं भागातली काम झाली पाहिजेत, हा विषयच फक्त आहे. आता बघायला गेलं तर मगाशी तुम्ही ज्याप्रमाणे सगळे सांगताय की हे शाहूपुरी म्हणजे फुटबॉल प्रेमींचं एक वेगळं हब आहे इथं, आणि हे फुटबॉल प्रेमी असताना इथं अनेक तरुण आहेत, तरुण फुटबॉल खेळतात, ठीक आहे. मात्र वाढत्या व्यसनाधीनता रोखण्यासाठी गणेश काटे असतील किंवा त्याच्या पत्नी पूनम काटे यांनी काय प्रयत्न केलेत का? होय, त्यांच्या भरती कार्य पण आम्हाला ऐकायला मिळालं की त्यांनी भरपूर मुलांना व्यसनातून मुक्त करून चांगल्या मार्गाला लावून त्यांना भरपूर आता कामाला पण त्यांनी प्लेस केलं आहे काही मुलांना. आमच्या इथं तशी काही म्हणजे एवढी नाही, पण त्यांनी समाजकार्य केल्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे, म्हणजे माहिती आहे आम्हाला की त्यांनी तसं केलेलं आहे. प्रबोधन त्या गोष्टीचं त्यांनी केलेलं आहे व्यसनमुक्तीसाठी. त्याचा काय परिणाम भागात झाला असं वाटतंय? 100% दिसतात ना मुलं, तुम्हाला दिसतात तरुण आमच्या सही खेळणारी पुढे सगळे 6ला उठून सही डोले डोले 100%. चांगली पर्सनॅलिटी आहे, मला वाटतं तू पण खेळाडू असशील. आपण तरुण आहे, तरुणाचा आवाज हा प्रशासनापर्यंत असेल की ना येणाऱ्या जे काही नगरसेवक आहेत त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यासाठी मला तू फक्त सांग, तुझ्या मते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक भागात फिरणारा असावा, कारण भागात फिरल्यानंतर नगरसेवकाला म्हणजे काय प्रॉब्लेम्स आहेत हे कळते. काही लोक काय करतात, निवडून आलं की 5 वर्ष गायब होतात. आता गणेश काटेंची किंवा गणेश काटे म्हणा, हे पुरामध्ये त्यांनी मदत केली. म्हणजे ज्यावेळी त्यांच्याकडे काय पद नव्हतं किंवा काय नव्हतं त्यावेळी त्यांनी सामान्य माणूस असून त्यांनी इथल्या नगर जेवढी राहतात इथे त्यासनी मदत केली नागरिकांना. प्लस असं ऐकण्यात पण आलंय की ज्यावेळी भागात प्रत्येक जागी महाप्रसाद असतात, या महाप्रसादाला पण ते देणगी देत होते, सगळं करत होते ते. आता तू म्हणलास की महापौरात त्यांनी कामं केली, महाप्रसादाला त्यांनी देणगी दिल्या, हे केलं ते केलं. आता त्या निवडणुकीला उभं राहिलेल्या आहेत, अपक्ष आहेत. या शाहूपुरी परिसरातील तुमच्यासारखे तरुण असतील, महिला असतील, नागरिक असतील, त्यांना साथ देतील का रे? साथ 100% देतील, कारण ते भरपूर ठिकाणी इथे शाहूपुरीत फिरले आहेत आणि आत्ता पण फिरत आहेत. म्हणजे ते सामान्य असून एवढं करतात. मग ज्यावेळी त्यांच्याकडं ज्यावेळी ते निवडून येतील म्हणजे त्यावेळी ते काय करतील हे पण आपण बघितलं पाहिजे. काय 5 वर्ष गायब होणार? 5 वर्ष गायब होतील असं वाटत नाही, कारण 5 वर्ष गायब होणारा माणूस 2021 आणि 2019 पुरामध्ये आला असता. कुणाचं वारं दिसतंय आता? वारा तर प्रत्येक जण पैसे देऊन कोण ना कोण तर करतीलच, पण ज्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी कार्य आमच्यासाठी जर चांगलं वाटलेलं आहे. गणेश काटे साहेबांनी दारापर्यंत येऊन आमच्यासाठी केलेलं आहे. काटे साहेबांना मी जवळनं ओळखतो आणि मी त्यांच्यासाठी कायम मी त्यांचा ऋणी आहे. अतिशय मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतोय. तिने कोणत्याही प्रकारचे हे केलेलं नाही, आमच्यासाठी गय केलेलं नाही, कोणत्याही प्रकारची मदत मागवली. पुराच्या बद्दल कुंभार समाज आमच्या इथं जास्त आहे. कुंभार समाजासाठी तिने मोफत हे म्हणजे ते टेम्पोची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. अंबाबाई मंदिर तिथं लोकांसाठी राहायची त्यांची मोफत मध्ये व्यवस्था केलेली होती. काळामध्ये त्यांनी भरपूर पण आता त्याचा परिणाम 2018, 2019 आणि 2021 साहेबांना फक्त मी भेटलो नसेल तर 20 मध्येच ह्या 3 वर्षात तर आहे ना साहेबांनी कुठल्याही प्रकारची गय केलेली नाही. प्रत्येक प्रकारची मदत केलेलीच आहे. मागील ठिकाणी जे ते पाहिजे जे ते मिळालेलं आहे. हे साहेबांनी केलं हो, पण आता त्यांच्या पत्नी पूनम काटे उभं राहिलेलं, ह्यांचा सहवास त्यांना आहे म्हणल्यानंतर ना त्यांनी तर ते करणारच. आणि आम्हाला पण त्यांच्यावर तेवढा कॉन्फिडन्स म्हणजे गॅरंटी. महापालिकेवर सत्ता यावी, महापालिकेवर सत्ता कोणाची? मी सत्तेच्या विषयी कुणाला विचारणार नाही, मला फक्त माणूस महत्वाचा आहे. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, कोरोनाच्या काळामध्ये आपल्या शाहूपुरीतल्या प्रत्येक मंडळाला म्हणजे ज्याला जेव्हा म्हणजे सगळ्यांचेच कोरोनामुळे सगळ्यांना घरटी
थांबवलेलं, म्हणजे आर्थिक मंदी म्हणजे कोणाची सगळ्यांची काम बंद होती, पैशाची प्रत्येकाची अडचण. आणि मेन म्हणजे तेव्हा आपला सण आला होता, तो म्हणजे गणपती बाप्पाचा. आणि तेव्हा कुठल्याही मंडळाकडे पैसे नव्हते. मग तेव्हा शाहूपुरातल्या सगळ्या मंडळांना त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या स्वखर्चानं प्रत्येक मंडळाला काय असेल 10,000 15,000 अशी आर्थिक मदत करून आपला सण त्यांनी साजरा पार केला. तो एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला आहे तो, जे आपला सण साजरा करणे कोरोनाच्या काळामध्ये शक्य झालं नसतं कोणाकडनं. ती महत्वाची मोठी गोष्ट आहे, ती तो त्यांनी साजरा केला. महानगरपालिका निवडणुका सध्या सुरू आहेत. काय वाटतंय, गेल्या 5 वर्षापासून जो महापालिकेचा कारभार सुरू होता त्याच्याशी तुम्ही नागरिक म्हणून समाधानी आहात की नगरसेवकच पाहिजे? हो, आम्हाला नगरसेवकच पाहिजे. कारण आमची 5 वर्ष झाली आमच्या इथं काही सोयी नाहीच आहेत, त्यामुळे नगरसेवक नव्हताच. आता ह्या नगरसेवकाच्या ज्या इलेक्शन आहेत त्यामध्ये आम्हाला एक चांगला नगरसेवक पाहिजे की जेणेकरून आमच्या गटारी स्वच्छ राहतील, आम्हाला रस्ते चांगले मिळतील आणि आम्हाला पाणी शुद्ध मिळेल. हीच आमची नगरसेवकाकडून अपेक्षा आहे. नक्की. आता आपण बघतोय की निवडणुकीचा रंग चांगलाच चढलेला आहे. आपल्या गल्लीमध्ये अनेक प्रचार दौरे येत असणार आहेत, उमेदवार आपल्यापर्यंत येतात, पॉम्पलेट ढीग लागला असेल पॉम्पलेटचा. हो हो तर यामध्ये बघत असताना कधी वाचणं होतंय ते पॉम्पलेट वगैरे कधी बघताय का? हो हो बघते की. तर ते बघत असताना तुम्ही आता सांगितलं की आमच्या इथं नगरसेवक पाहिजे, आमच्या अडचणी दूर करणारा पाहिजे. तर त्या सगळ्या पॉम्पलेटच्या ढिगाऱ्यातून तुम्हाला असा कोणता नगरसेवक वाटतो की बाबा हा आपला कामाचा नगरसेवक होऊ शकतोय? हो, आम्हाला इथं भरपूर जण आहेतच. आम्ही सगळेच नगरसेवक आता जे उभारले ते उमेदवार चांगलेच आहेत. त्यातल्या त्यात आता आपल्याला आहेत त्या पूनम काटे आमची मनातली जे जे हे आहेत ते कामं पूर्ण करतील असं आम्हाला वाटतंय. पूनम काटेंचं असं वेगळं काय वैशिष्ट्य आहे? त्यांनी आम्हाला आता भरपूर महापुराच्या वेळेला पण मदत केलेली आहे. त्यांच्याकडून आम्हाला मदत मिळालेली आहे महापुराच्या वेळेला, ज्याला इथं कुंभारगलीत सगळ्यांनाच कुंभारगलीतील माणसांना मदत मिळालेली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते आम्हाला मदत करतील. बर, त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरलेले होते काय त्यांचे मिस्टरच फक्त उतरलेले? नाही, दोघं पण होती, जोडीनच मदत करत होती. बर, तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? काम करणारच पाहिजे की, चांगला काम करणारा पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, नगरसेवक कसा पाहिजे? सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, काम करणारा असा असावा. बर, आणि आता या तुमच्या भागातल्या तुम्ही या नागरिक आहात शाहूपुरीतल्या, तर काय येणाऱ्या नगरसेवकांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे? नाही, त्याच की आता सांगितल्या अपेक्षा. भागाची स्वच्छता असावी, गटारींची स्वच्छता असावी, पाणी स्वच्छ असावं. कोण आहे असं काम करू शकणारा माणूस? आता करणार सगळेच. आता बघूया आता कोण कोण करतात. सगळ्यांनी आता आश्वासनं दिली, आता आम्ही करणार. आमच्या इच्छा पूर्ण करतील असं तर वाटतेच आम्हाला. आता बघूया या 5 वर्षात काय बदल होतोय. हा, निश्चित आम्हाला असं वाटतं की सगळीजण बघूया आता आपण काय काय होतंय. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण ज्या वेळेला शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर असतील या नागरिकांशी, तरुणांशी आणि महिलांशी संवाद साधला, तर या ठिकाणी आपण बघितलं की कोणतंही महापालिका प्रशासनानं या ठिकाणी कोणतंही काम जे आहे ते काम केलेलं नाही आहे. त्या कामाच्या बाबतीत त्यांचं असमाधान आहे. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा यावेळेला त्यांना विचारलं तर आमच्या परिसरातील स्वच्छता असेल, आमच्या अडचणी असतील, आमच्या तक्रारी असतील यांचं निरसन करणारा नगरसेवक आता निवडण्याची गरज आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर तरुणांच्या ज्यावेळेला आपण संवाद साधला तर तरुणांचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला तरुण चेहरा नगरसेवक म्हणून हवा आहे. कारण तरुणांचे प्रश्न, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आणि तो व्यसनाधीनतेकडे चाललेली तरुणाई कुठंतरी चांगल्या मार्गाला जावी, अशा त्यासाठी प्रबोधन आणि जनजागृती करणारा नगरसेवक पाहिजे. आणि प्रत्येक मतदाराच्या, प्रत्येक प्रभागातील नागरिकाच्या मदतीला धावून जाणारा नगरसेवक त्यांना हवाय. या संवादातून आपल्याला असं जाणवून आलं की या मतदारसंघातून जे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, पूनम राकेश उर्फ गणेश काटे या ज्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत या तरुण आहेत आणि सर्वसामान्यांच्या मध्ये मिसळणाऱ्या त्या उमेदवार आहेत. आणि असा जर उमेदवार त्यांनी यापूर्वी महापूर असेल, कोरोना असेल किंवा इतर जे महिलांसाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवलेले आहेत, त्यामुळं असा उमेदवार जर महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व करणारा असेल तर नक्कीच या परिसरामध्ये कायापालट होईल आणि अनेक प्रश्न जे आहेत ते मार्ग लागण्याला मदत होईल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकिवात मिळालेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.